अभिमान तुमच्या शिरला की देव घरातून बाहेर पडला. हे वैशिष्ट्य आहे. नामदेवराला असं वाटत होतं मी देवाच्या जवळचा आहे, आणि जेव्हा रडू लागल्याबरोबर अभिमान संपला. जिथे जिथे अहंकार आहे त्या त्या व्यक्तीचं तोंड नेहमी काळं होतं. अहंकाराचे तोंड काळे दावी बळे अंधार, निराभिमाने नाम्यासी देखिले, सावत्याने पाहिले धरिले पोटी, सावत्याचे अंतरी झळके पितांबरी, नामयाने सत्वरी ओळखले, धरून या दशी काढीला बाहेरी. त्याचं पोट बांधलं होतं आणि त्याच्यातून पितांबराची एवढं देवाने मुद्दामच ठेवलं होतं बाहेर. ते दिसलाव म्हणले काय म्हणताय सावतोबा, ते बघा ते टोक दिसतंय पितांबराचं. आणि म्हणून एक लक्षात घ्या, संतांची जी मूळ दशा आहे त्या दशेला पकडून त्याच्यापर्यंत पोचावं लागतं, नाहीतर याच्या इतकी वाईट दशा जीवनात नाही. माझं म्हणणं कळलं तुम्हाला? घोंगड्याच्या दशा माहिती आहेत का? आणि घोंगड्याची दशा, ते घोंगडं असं फाटू नये म्हणून त्याला असं रेवड घालतात. तसं आपण नेहमी आपलं घोंगडं फाटू नये म्हणून माळेची रेवड घालावी, नाही तिथे उसवत जातं. इथे काय म्हणतात, धरून या दशी काढीला बाहेरी, झाला जय जयकार ते वेळी, एका जनार्दी पाहोन या देव, मिठी घाली नामदेव चरणासी. मग नामदेवरायांनी काय केलं, चरणाला मिठी घातली. कुणाच्या? इतकी सुंदर चरणाला मिठी घातली, आवडीने धरले पाय. अरे देवा देवा, अरे आम्हाला विसरलास का? अरे नाही रे म्हणले, सतत तुमच्या जवळ आहे, पण सावतोबाला वाटू नये हा सावत्र आहे, सावता आहे, म्हणून जरा एखाद दिवस तरी त्याच्या घरी आलो. सावत्याने केला मळा, सावत्याने केला मळा, सावत्याने केला मळा, सावत्याने केला मळा. म्हणून आयुष्यात शेती करायची असेल जीवनाची तर सावतोबासारखी करा. काय होईल माहितीये का? नुसता देव तुमच्या मळ्यात येणार नाही तर पोटात लपायला येईल. आहेच लपलेला कळत नाही, ती दशा तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला नको ते दिसत. आय सावत्याने केला मळा, विठ्ठल देखियाला डोळा, विठ्ठल देखियाला डोळा, आम्हा हाती मोठ नाडा, आय आम्हा हाती मोठ